नमस्कार मित्रांनो, अशोक खरात हे प्रकरण महाराष्ट्रामध्ये सध्या गाजतंय. महाराष्ट्रासमोर देशासमोर अनेक मोठे प्रसंग आहेत, प्रश्न आहेत. परंतु आज ज्या मुद्द्यावर चर्चा मोठ्या प्रमाणात होतीये ती का ते पाहू. ज्या महिलांवरती अत्याचार झाले त्यात या महिलांचा काय दोष होता का, होता तर काय तेही पाहू. दोषी फक्त खरातच आहे की सोबत त्यांच्या महिला पण आहेत तेही पाहू. आज महाराष्ट्रामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या पाहिल्या. अनेक मुद्दे आहेत. बेरोजगारी आहे, मुलांना हाताला काम नाही, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचे भारतावरती, पर्यायानं महाराष्ट्रावरती, इथल्या सर्वसामान्य जनतेवरती, शेतकऱ्यांवरती काय परिणाम होणार आहेत. परिणाम तर निश्चित होणार आहेत, पण त्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. त्याची माहिती भारतीयांपर्यंत, महाराष्ट्रीयांपर्यंत येणं गरजेचं आहे. यामध्ये आपण काय सावधगिरी बाळगू शकतो ही माहिती प्रकर्षानं सर्वांपर्यंत जाणं आवश्यक आहे. कोरोना सदृश्य परिस्थिती निर्माण होईल असं पंतप्रधान सुद्धा सांगतायत. तशी परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला काय सावधगिरी बाळगावी लागेल ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. महाराष्ट्र लेवलला अनेक गोष्टी आहेत. अजितदादाचा मागे ॲक्सिडेंट झाला, तो ॲक्सिडेंट का झाला, विमानामध्ये अपघातामध्ये त्यांना मारलं गेलं की मग तो अपघातच होता ह्याची माहिती बाहेर निघणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष आहे का, किंवा मीडिया त्यावरती बोलतोय का, ह्या सगळे मुद्दे बाजूला सरकले. मुद्दा आता आहे अशोक खरात, भोंदू बाबा आणि त्या अनुषंगानं त्याच्या बातम्या येत आहेत. प्रश्न हा आहे की अशोक खरात सारखा माणूस आज ज्या स्टेपला गेलाय किंवा ज्या आदराच्या स्थानी गेलाय तो एक दोन दिवसामध्ये गेलेला नाही. महाराष्ट्रामधल्या सर्वच पक्षामधील बहुतांशी नेत्यांनी त्याला आपला गुरु किंवा श्रद्धेचं स्थान मानलेलं होतं. त्याच्या पाया पडणं असेल, त्याचा मान सन्मान असेल. आपण फोटो पाहिलेले आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, अगदी बरी अमित शहा सोबत त्यांचा सुद्धा आपल्याला फोटो पाहायला भेटला. एवढा मोठा माणूस उभा झाला नाही. आणि मग या लेवलला गेल्याच्या नंतर अचानकपणे एका रात्रीमध्ये समजतं की त्याचे 100 व्हिडिओ बाहेर आहेत. सुरुवातीला कळालं की 50-56 व्हिडिओ त्यांचे बाहेर पडलेले, रेकॉर्डिंग केलेली आहे. तितक्या महिलांसोबत ते संबंध आहेत. आज 100 व्हिडिओ बाहेर म्हणतात. आज 100 महिलांसोबत आहेत की 500 महिलांसोबत आहेत, किती अनेक महिलांसोबत ते संबंध आले माहित नाही. परंतु कालपर्यंत हा सज्जन होता, एका दिवसामध्ये 100 महिलांसोबत संबंध आले आणि आज उघड पडला असं नाहीये. ते बऱ्याच दिवसापासून यांचा हा कार्यक्रम चालू होता. आणि मग हा कार्यक्रम चालू असेल तर त्याच्या अवतीभोवती जे लोक भक्त म्हणून वावरत होते राजकारणामधले, त्यांना या गोष्टीची कल्पना नसेल का? निश्चितच असेल. मग ते लोक गुन्हेगार नाहीत का? बर चला, ते लोक आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी बाबाचा उपयोग करून घेतला असेल, आपल्याला काही मार्गदर्शन करून घेतलं असेल, काही महिला पुरवठा होत असेल तर उद्या आपल्याला काय करायचे या अनुषंगानं डोळेझाक केली असेल, तो गुन्हाच आहे. पण मला असं वाटतं की अशोक खरात लिंगपिसाट माणूस म्हणून जेवढा आज बदनाम झालाय आणि जेवढा दोषी आहे तितकाच दोषी मी त्या सोबतच्या महिलांना सुद्धा मानतो. आपण एक जो व्हिडिओ पाहतोय, आणखी व्हिडिओ बाहेर यायचे ते पाहिल्याच्या नंतर आपण आपलं मत आणखीन चांगल्या प्रकारे मांडू शकतो. परंतु एक जो व्हिडिओ बाहेर आला, एक महिला येते, डोक्यावरती काहीतरी घेतलेली आहे आणि ती टेबलपाशी बसते, ती खाली बसते आहे, त्यांच्या कमरेपर्यंत त्यांचं मुंडकं घेऊन आपलं स्वतःचं मुंडकं घेऊन जाते. तिथे जाऊन काय करू ती माहीत नाही. टेबलवरती झोपतीये, ती कुणी आसनामध्ये झोपली, कसं झोपली, ह्याने काय केलं, हे ब्लरमध्ये आपण सगळं पाहिलेलं आहे. ते सगळं पाहिल्याच्या नंतर तो बलात्कार असेल असं वाटत नाही. ते जे काही झालं ते स्वखुशीनं झालं, बळजुबरी झाली असं त्या ठिकाणी दिसत नाही. आणि मग काही ते पाणी प्यायला दिलं, काहीतरी मग मला संमोहन केलं, अशा काही गोष्टी आपण काही लोक सांगतायत की बा ते संमोहन करून वगैरे सगळ्या गोष्टी. मला पर्सनली असं वाटतं की हे बाबा असे होते, याची कल्पना महिलांना होती. महिलांना सुद्धा संबंध आले तर हरकत नाही
ह्याची मानसिकता तयार करूनच महिला तिथे गेल्या असाव्यात. आणि म्हणून हे सगळं पाहिल्याच्या नंतर त्या महिलांवरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. बाबासोबत जेवढ्या महिलांचं नाव मध्ये येणार आहे त्या महिलांवरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. त्यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. खरंच हा बलात्कार होता की एकमेकाच्या सामंजस्यामधून हे संबंध आलेले होते. बाबानं जे केलंय ते चुकीचं आहे. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये बाबा लोकांची एक वेगळी प्रतिमा आहे. त्यांच्याकडे समाज सुधारक म्हणून पाहतो. त्या लोकांनी चुकीचं वर्तन करणं अपेक्षित नाहीच आहे. त्यांना तर शिक्षा व्हायलाच पाहिजे, दंड व्हायलाच पाहिजे. अशा नराधमांना म्हणजे आपण आध्यात्मिक काम करतो हे दाखवून चुकीचे कामं करणारे जे लोक आहेत ह्या लोकांना उघड शिक्षा व्हायला पाहिजे, त्यात काही शंका नाही. परंतु ते सगळे प्रकार ज्या सोबत झाले, ज्या महिलांसोबत झाले, त्या महिलांची सुद्धा तपासणी होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. चौकशी करा आणि त्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर पडतील. म्हणजे हे पूर्वनियोजित असल्याचं आपल्या लक्षामध्ये येईल. अनेक लोक यामध्ये इन्व्हॉल्व असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे फक्त बाबालाच माहित होतं, बाबा चार भिंतीच्या मध्ये गेल्याच्या नंतर काय करत होता माहित नाही असा विषय असणार नाही. अनेक लोकांना ह्या सर्व गोष्टींची कल्पना असेल. आता आरोपही होत आहेत चाकणकर यांच्यावरती. अनेक आपण मेम्स पाहतोय, AI च्या माध्यमातून तयार केले व्हिडिओ पाहतोय आपण. काही सत्य असतील, काही असत्य असतील, परंतु त्यांच्या सुद्धा चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जात आहेत. त्यांचे काही व्हिडिओ आपण पाहतोय, पाय धुवायले वगैरे. हे चुकीच्या पद्धतीनं आज वेगळ्या पद्धतीनं हा सगळा महाराष्ट्राचा जो रूट आहे तो बनत चाललाय. अशा लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे. अशा लोकांचं समर्थन करणाऱ्या लोकांना सुद्धा शिक्षा व्हायला पाहिजे. आणि अशा सगळ्या प्रसंगामध्ये ज्या महिला यांच्यासोबत आल्या, भलेही प्राथमिक दर्शनी त्यांचं नाव गोपनीय ठेवा, परंतु त्यांची सुद्धा चौकशी संशयास्पद म्हणून व्हायला पाहिजे. अबला म्हणून निश्चित नाही. शहानिशा केल्याच्या नंतर, चौकशी केल्याच्या नंतर जर ती दोषी नसेल तर ते अबला आहे मान्य नाही. मान्य असतील यातल्या काही महिला अशाही असतील ज्यांना खरंच संमोहनाच्या माध्यमातून त्याचा गैरवापर केला गेला असावा. परंतु हे सर्रास प्रकार त्या ठिकाणी चालतात. ही मानसिकता ठेवूनच त्या ठिकाणी महिला गेलेले आहेत असंही आपल्याला नाकारता येत नाही किंवा नाकारणं योग्य होणार नाही. त्याच्यामुळं यात जे काही शहानिशा व्हायची होईल, पण समाजामध्ये या गोष्टींची चर्चा व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने मी माझं मत मांडलं. आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा की आपल्याला काय वाटते. खरंच फक्त बंधू बाबा जो आहे थोडाच दोषी आहे का, तोही दोषी नाही, आरोप होत आहेत. या बाबतीमधलं आपलं मत निश्चितपणे कळवा. ज्या महिलासोबत त्यांचे हे सगळे व्हिडिओ काढले गेले, खरंच त्या महिला अबला आहेत का, की मग त्यांना पूर्वकल्पना ह्या गोष्टीची होती. हे सर्व दोघांच्याही संमतीमधून झालेलं आहे. काय वाटतं आपल्याला? आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कमेंटला कळवा. जय महाराष्ट्र.